जय श्रीराम. मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र आहे. या महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत येतं, ते महालक्ष्मीसाठी केलं जातं. अत्यंत प्रभावी आहे आणि या व्रताची फलप्राप्ती सुद्धा उत्तम सांगितलेली आहे. हे व्रत पद्मपुराणातील आहे. पद्मपुराणामध्ये ह्या कथेचा किंवा या व्रताचा उल्लेख येतो. आपल्याकडे अनेक व्रत आहेत, सगळे व्रत फलदायी आहेत. आपापल्या विशिष्ट काळात ते आपोआप फळं देतात. तशीच महालक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून हे व्रत मार्गशीर्षामध्ये केले जातं. मार्गशीर्षाच्या प्रत्येक गुरुवारी हे व्रत करायला सांगितलेलं आहे. आपल्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरुवात करायला सांगितलेलं आहे. त्यांना अडचण असेल, काही घरगुती अडचणींमुळे पहिल्या गुरुवारी नसेल तर दुसऱ्या गुरुवारी सुद्धा हे व्रत करता येतं. 4 गुरुवार येतात, कधी 5 गुरुवार येतात. शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताची सांगता उद्यापन करायला सांगितलेलं आहे. जी स्त्री हे व्रत करते तिने प्रातःकाळी लवकर उठून नित्य स्नान वगैरे सगळं आपल्या सुचिरभूत होऊन घरातल्या देवांची पूजा करावी. दिवसभर उपवास करायला सांगितले. आता उपवासाचे 2 अर्थ होतात. भगवंताच्या जवळ वास करणं हाही उपवास आहे, पण उपवासाच्या दिवशी आपले जे नित्य अन्न आहे, जे आपण जे काही दररोजचं अन्न खाल्लं की बऱ्याच वेळेस आपल्या शरीराला बाधा किंवा आपले जे शरीर धर्म त्याच्या क्रिया वाढतात. म्हणून उपवासाचे पदार्थ सांगितलेत खायला, जे काही हलके अन्न आहेत, ज्याच्यामुळे शरीराला काही त्रास होत नाही आणि आपल्या शरीराचे जे नित्य धर्म आहे त्याला अडचणी वाढत नाहीत. म्हणून उपवासाचे पदार्थ खायला सांगितलेले आहे. दिवसभर भगवंताचं भगवतीचं स्मरण दिवसभर करावं. महालक्ष्मीचं यथासांग, ज्यांना श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मीचा मंत्र येतो त्यांनी दिवसभर काम करत असतानाही सुद्धा महालक्ष्मीचा व्रताचा किंवा त्या स्मरण करत आपलं अनुष्ठान चालू ठेवावं. आणि सायंकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या समयाला हे व्रत पूजन सांगितलेले करायला. ते कसं करायचंय ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूयात. आपण आसनावर बसून चौरंग समोर किंवा पाठ तुम्हाला जसं तुमच्या घरात जे उपलब्ध आहे त्यानुसार मांडावं. त्याच्यावर एक लाल वस्त्र मांडून किंवा तुम्हाला जे वस्त्र मिळेल त्या वस्त्र मांडून सुद्धा त्याच्यावर अष्टदल काढायचंय, म्हणजे तांदळाचा एक ढीग करून त्याला 8 पाकळ्या करून त्याच्यावर एक कलश ठेवायला सांगितलेला आहे. त्या कलशाच्या समोर 5 विडे मांडायचे. त्याच्यावर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड या 5 वस्तू त्याच्यावर ठेवायच्या आहेत. मध्यभागी त्या 5 विड्याच्या मध्यभागी गणपतीची एक सुपारी ठेवायची आहे. आणि आपल्याकडे गणपतीच्या पूजेशिवाय कुठल्याही पूजा होत नाहीत, पण पहिल्यांदा शास्त्राने सांगितल्या पद्धतीने गणपतीचं पूजन करायचंय, दिव्यांचं पूजन करायचंय, भूमीचं पूजन करायचंय, सूर्याचं पूजन करायचंय. आणि नंतर कलशावर, त्या कलशामध्ये एक सुपारी, एक नाणं, दुर्वा, त्याच्यानंतर 5 विड्याची पानं, 5 आंब्याची पानं टाकून त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवला किंवा एखादं तामण जरी ठेवलं पूर्ण पात्र म्हणून त्याच्यावर लक्ष्मी ठेवता येते. त्या नारळालाही लक्ष्मीचा आकार देऊन त्याचं लक्ष्मीचं पूजन करता येतं. लक्ष्मीचं आर्त भावनेने पूजन करायचंय. लक्ष्मी बोलवल्या किंवा कुठल्याही देवता आपण जर बघितल्या बोलवल्या अशा येत नाहीत, त्या देवतांना बोलवावं लागतं. देवता न बोलवता कधीही येत नाहीत. त्या देवतेला आमंत्रण द्यायचंय आणि त्या देवीला यथासांग पूजन करायचंय. देवीची पाद्य पूजा, देवीचं सगळ्या पद्धतीने देवीचं आचमन, आवाहन, अर्घ्य, पाद्य सगळं करून देवीला श्रीसूक्त याचा अभिषेक करायचा आहे. ज्यांना कनकधारा स्तोत्र येतंय त्या कनकधारेचाही अभिषेक करायचा आहे. देवीला लाल फुलं आवडतात, त्या लाल फुलांनी देवीची पूजा करायची आहे. देवीला यथासांग कुंकुमार्चन, ज्यांना शक्य आहे ते कुंकुमार्चन करून देवीला पायसाचा नैवेद्य खूप आवडतो, पायसाचाही नैवेद्य दाखवायचा आहे. आणि देवीला साडी, वस्त्र जे काही आहे ते ओटी म्हणून अर्पण करायचं आहे. हे सगळं करून देवीला नैवेद्य दाखवून आरती करून कथा श्रवण करायची आहे आणि मग नंतर भोजन प्रसाद घ्यायचा आहे. असं हे व्रत ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून करावं. म्हणजे आपल्या घरातील जे काही सुखकारक गोष्टी आहेत त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. आपण गाडी घेतली त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे आपल्या श्रीसूक्तामध्ये एक श्लोक येतो, धनम अग्निर धनम वायुर धनम सूर्यो धनम वसुः. सगळ्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेता यावा म्हणून हे व्रत सांगितलेलं आहे. हे व्रत आवर्जून करावं आणि याची फलप्राप्ती अतिशय उत्तम सांगितलेली आहे. लक्ष्मीची कृपा होते, तुम्हाला धनधान्य, समृद्धी सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते. घरातील सगळा आनंद तुम्हाला घेता येतो. म्हणून हे व्रत आवर्जून सगळ्यांनी करावं. जय श्रीराम. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा आणि इतरांनाही सांगा.
पुढील भाग कथा ही मार्गशीर्ष महिन्यातली कथा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जय श्रीराम.